आपण त्या दिवशी स्पीड डिस्टन्स टाइम या चॅप्टरवर एक पेपर घेतला होता, एक टेस्ट घेतली होती, स्पीड डिस्टन्स टाइम, गती अंतर काळ या चॅप्टरवर एक टेस्ट घेतली होती. तर या चॅप्टरवर सर्वात इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. ह्या चॅप्टरवर कमीत कमी 2 ते 3 मार्काचा प्रश्न विचारल्या जातात, 2 ते 3 क्वेश्चन विचारल्या जातात, दरवर्षी विचारले. त्याच्यामुळे हा चॅप्टर थोडासा व्यवस्थित सॉल्व्ह करायचा. आता तर या टेस्टमध्ये पहिला क्वेश्चन होता, बस कव्हर 400 किलोमीटर इन 8 आवर. काय म्हटलंय, बस कव्हर करते किती डिस्टन्स, 400 किलोमीटर. तर डिस्टन्स किती झालं बेटा आपलं, डिस्टन्स आहे 400 किलोमीटर. डिस्टन्स म्हणजे अंतर दिलं आहे 400 किलोमीटर. ठीक आहे. त्यानंतर इथं किमी दिलं होतं, की मी. त्यानंतर किती तासात पार करते, तर टाइम दिलेला आहे, टाइम म्हणजे काळ 8 तासामध्ये 8 आवर. आता ऍव्हरेज स्पीड काय सांगितली, तर ठीक आहे. तर आपल्याजवळ फॉर्म्युला काय आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. काय करायला सांगितलं इथं, गती. यालाच काय म्हणतो स्पीडला गती. डिस्टन्स म्हणजे अंतर, टाइम म्हणजे काळ. सिंपल गोष्ट आहे. जे दिलेलं आहे ते ठेवायचं. आपल्याला काय काढायचं आहे, गती काढायचं आहे, स्पीड काढायचं आहे. तर गती इज इक्वल टू अंतर किती आहे 400 किलोमीटर, टाइम किती आहे 8 आवर. सांगितलं होतं किलोमीटर सोबत आवर पाहिजे, मीटर सोबत सेकंड पाहिजे. किलोमीटर सोबत आवर, मीटर सोबत सेकंड. ठीक आहे. आता किलोमीटर दिलं होतं म्हणून आपण आवर घेतलाय, तर 400 आवर. ठीक आहे. आता कट करायचं, 8 1 8, 8 5 40. काय शिकवणार बेटा, 50. तर 50 किलोमीटर पर आवर, 50 किलोमीटर पर आवर. क्वेश्चन नंबर फर्स्टचा आन्सर होता ऑप्शन नंबर बी. सर्वात क्वेश्चन होता. त्यानंतर सेकंड नंबरचा क्वेश्चन. तर सेकंड नंबरच्या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, अ ट्रेन लिव्स दिल्ली ऍट 7:40 इव्हिनिंग. लिव्स म्हणजे सोडलं म्हणजे तिथून निघाली, स्टार्ट झाली किती वाजता, 7:40 PM ला. इव्हिनिंग म्हटलंय, इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळी 7:40 गाडी निघाली कुठून, दिल्लीवर. नंतर म्हटलंय रिचेस मुंबई. रिचेस म्हणजे पोहोचली, किती वाजता पोहोचली बेटा, 11:10 11:10 AM ला गेला, सकाळी 11:10 निघाली. आता इथं त्याला काय म्हटलंय, की ती गाडीला किती वेळ लागला. जर्नी म्हणजे प्रवास. जर्नी म्हणजे काय असते, प्रवास. तर गाडीला पूर्ण किती वेळ लागला, ह्या प्रवासाला किती वेळ लागला तुमचा. तर मग काय करायचं, काहीच नाही. 7:40 निघाली, बरोबर. तर एक लक्षात ठेवा, 7:40 ते 8 पर्यंत करा. ठीक आहे, 8 वाजेपर्यंत. 7:40 ते 8 पर्यंत किती मिनिट झाले, मिनिट झाले 20 मिनिट. किती मिनिट झाले, 20 मिनिट. 8 वाजेपर्यंत 20 मिनिट झाली. आता रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत, रात्री 8 ते सकाळी 8 किती झाले, 12 तास असतात. लक्षात ठेवा, सकाळी 8 ते रात्री 8 12, सकाळी 4 ते रात्री 4 12 तास. सकाळी 3 ते रात्री 3 असं जर दिलं तर काय असते, 12 तास असते. तर सकाळी 8 ते रात्री 8 रात्री 8 ते सकाळी 8 किती झाले, 12 तास वेळ हवा. सोबत 8च्या नंतर 11 पर्यंत मोजा, 8च्या नंतर 11 पर्यंत मोजा, 8 नंतर 9, 8 ला सोडायचा, 9 10 11 किती, 3 तास. म्हणजे 12 + 3 किती झाले, 15 तास. तर इथं सरळ ठेवून घ्या, किती वाजेपर्यंत काढला आपण, 11 पर्यंत किती झाले, 3 तास 15 तास. 15 आवर. नंतर 11 वाजतापासून तर 11:10 10 मिनिट किती झालं, 15 आवर 15 तास, 20 आणि 10 30 मिनिट, 20 आणि 10 30 मिनिट, 15 तास 30 मिनिट. ऑप्शन नंबर होतं सी. सेकंड क्वेश्चनचा ऑप्शन नंबर सी. त्यानंतर सरावाचे प्रश्न होता आहे. त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन. सांगितलं होतं, याची शॉर्टकट सांगितली होती. काय लिहिलंय, 12 men or 15 women. काय म्हटलं होतं, ऑर वाला वरती लिहायचं, किंवा वाला जे असते ते कुठे लिहायचं, वरती लिहायचं. 12 men or 15 women. 12 men or 15 women. किती दिवसात काम करते, फिनिश वर्क इन 10 days. 10 दिवसात काम करते, 10 days मध्ये. मराठीमध्ये असं लिहितं, 12 पुरुष किंवा 15 बायका काम करते 10 दिवसामध्ये, 10 दिवस. त्यानंतर दिलेलं आहे 7 men and 10 women. तेच काम करायला 7 माणसं आणि 10 women किती दिवसात पूर्ण करेल, असा त्याचा प्रश्न होता. 7 पुरुष आणि 10 बायका किती दिवसात काम पूर्ण करेल. आता सिंपल गोष्ट आहे, अशा टाईपचा प्रश्न आला तर काय सांगायचं होतं, ऑर वाला वरती लिहायचं, अँड वाला खाली लिहायचं, किंवा वाला वरती लिहायचं, आणि वाला खाली लिहायचं. त्याच्यानंतर सिंपल वरच्याचा गुणाकार, वरतं जे दिलेला आहे त्याचा गुणाकार. 12 ×
15 इंटू 10 अपॉन मध्ये पुरुष आणि बायका टाकू नका, पुरुष आणि बायका टाकू नका, खाली लिहायचं 12 इंटू 10 प्लसचं चिन्ह द्यायचं म्हणतात 15 इंटू 7 15 इंटू 7 बस झालं. तर 12 इंटू 15 180 180 इंटू 10 1800 12 इंटू 10 120 105 हे झालं 1800 120 220 225 225 बस डिवाइड करा कशानं 5 5 वर भाग देते 5 4 20 5 5 जा 25 5 3 जा 15 5 6 जा 80 0 पुन्हा 5 भाग देते 5 9 जा 45 5 7 जा 35 5 जा 10 आता 9 ला 9 9 8 जा 72 तर काय आलं बेटा 8 डेज 8 दिवसात पूर्ण काम होणार. जर 7 माणसं आणि 10 बायका जर असेल तर 8 दिवसात काम पूर्ण होईल. ऑप्शन नंबर डी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये दिलेला आहे अ बस फ्रॉम ए टू बी कव्हर अ डिस्टन्स ऑफ 300 किलोमीटर. आता इथं ए आहे इथं बी आहे, हे गाडीचं नाव आहे. इथून तर इथपर्यंत एक गाडी जाते म्हणजे किती डिस्टन्स कव्हर करते 308 किलोमीटर. तर डिस्टन्स किती झालं बेटा 308 किलोमीटर. नंतर स्पीड दिलेली आहे 112 किलोमीटर पर आवर. तर इथं लिहून घ्यायचं डिस्टन्स किती दिलेला आहे, डिस्टन्स म्हणजे अंतर दिलेला आहे 10308 किलोमीटर. स्पीड म्हणजे गती दिलेली आहे 112 किलोमीटर पर आवर प्रति तास 112 किलोमीटर प्रति तास. हाऊ मच टाइम इज टेकन बाय द बस टू रीच बी फ्रॉम ए. तर बी पर्यंत पोहोचायला त्या बसला ए पासून बी पर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल म्हणजे टाइम काढायला लावला आहे. टाइम म्हणजे काळ काढायला लावला. तर मग आपल्याला माहित आहे स्पीड डिस्टन्स टाइम, स्पीडचा फॉर्म्युला काय असते डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम. तुम्हाला काय करायला सांगितलं टाइम, तर टाइमला सेपरेट करा. टाइम सेपरेट म्हणजे तिकडे नाही. तर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स अपॉन स्पीड. एक तर तुम्ही डायरेक्ट हा फॉर्म्युला पाठ करून ठेवा टाइमसाठी, नाही तर मग तयार करायचा. तर टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती दिले आहे 308 आणि स्पीड दिली आहे 112. आता भाऊ तयार करा. भाऊ म्हणजे दोन भाग जाते किती झाले 56 वर्थ 15 4 28 पुन्हा दोन भाग केला 7 नंतर 7. आता 7 चा भाग होते 7 4 28 7 11. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, हा टाइम कशात आलाय तुमचा, कशात होता स्पीड होती किलोमीटर आवर मध्ये. तर टाइम कशात येईल आवर मध्ये. लक्षात द्या टाइम आला 11/4 आवर. ऑप्शन मध्ये दिलेला आहे का नाही दिलेला आहे. मग काय दिलाय आवर मध्ये आणि मिनिट मध्ये टाइम दिलेला आहे. आवर मध्ये आणि मिनिट मध्ये टाइम दिलेला आहे. आवर आणि मिनिट मध्ये दिलेला आहे. मग काय करा कन्वर्ट करा त्याला आवर मधून डायरेक्ट मिनिट मध्ये कन्वर्ट करा. 11/4 मिनिट मध्ये कन्वर्ट करायला लागते मल्टिप्लाइड बाय 60. 4 वन 4 4 15 60 किती झालं बेटा 5161. तर 165 मिनिट झाले. कशात झालं 165 मिनिट. आता आपल्याला 165 मिनिट म्हणजे किती तास, तर आपल्याला माहिती आहे की 60 तास म्हणजे 1 आवर, 60 मिनिट म्हणजे 1 आवर, 60 किती झाले 120 मिनिट बरोबर. आता 120 मिनिट म्हणजे झाले 2 आवर. उरले किती बेटा 165 म्हणून 120 गेले किती उरले 45. तर 45 मिनिट. तर 2 तास 45 मिनिट म्हणजे 165 मिनिट म्हणजे 2 तास 45 मिनिट. ऑप्शन दिलेला आहे ऑप्शन नंबर बी. बर इथं दोन दिसत नाही, इथं कॅन्सल झालेला आहे. बरं ठीक आहे. तर तेच मी इथं लिहून देतो. किती झालं होतं 165 मिनिट. 165 मिनिट म्हणजे 2 तास 45 मिनिट. कसं काढलं हे आपण इथं दिलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये दिलेला आहे 10% कॅन फिनिश अ पीस ऑफ वर्क इन 15 डेज. आता हा प्रश्न पहा. या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की 10 माणसं 15 दिवसात काम पूर्ण करतात. 10 मेन किती दिवसात काम करतात 15 दिवसामध्ये. पुरुष दिलं असेल का मराठीमध्ये इथं दिवस दिलेले आहेत बाकी काय. तर 10 माणसं 15 दिवसात काम करतात. त्यानंतर दिलेलं आहे इन हाऊ मेनी डेज द सेम वर्क कॅन बी डन बाय 25%. तेच काम 25 माणसांद्वारे केलं तर किती दिवसात कंप्लीट होईल. आता इथं लक्षात ठेवा मेन किती होते 10 तर किती दिवस लागले 15. मेन वाढले तर टाइम काय होईल कमी होणार. इतकं समजते. 25 माणसं जर काम करून राहिले जास्त माणसं जर काम करून राहिले दिवस काय लागल कमी लागल. तर मग काय करायचं आपल्याला फॉर्म्युला असते मेन 1 इंटू डे 1. मेन 1 इंटू डे 1 इज इक्वल टू मेन 2 इंटू डे 2. आता मेन 1 तर मेन 1 किती आहे 10 माणसं किती दिवसात काम करून 15 दिवसात. मेन 2 किती आहे 25 किती दिवसात काम करून माहित नाही म्हणजे डे 2 लिहायचं. काय करायचं डे 2 काढायचं आहे तर सेपरेट ठेवा त्याला बाकीचे इकडे पाठवून द्या. 10 इंटू 15 अपॉन 22 इज इक्वल टू डे 2. 5 टू 10 5 5 25 5 1 5 5 सुद्धा 15. तर डे 2 किती आहे बेटा किती दिवसात काम करेल 6 डेज मध्ये 6 दिवसात काम करेल. ठीक आहे.
6 दिवसात काम करेल. आता क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये दिलेला आहे की जम्मू एक्सप्रेस स्टार्ट फ्रॉम जम्मू ॲट 8:20 AM. एक जम्मू एक्सप्रेस नावाची गाडी आहे, आगगाडी आहे, ट्रेन आहे, ती कुठून चालू झाली? जम्मू पासून चालू झाली. किती वाजता चालू झाली? 8 वाजता. 8:20 चालू झाली. एम दिला आहे म्हणजे सकाळी. ठीक आहे, इथं लिहून द्या स्टार्ट झाली 8:20. नंतर तिला पोहोचायला तास किती लागते? 8 तास 35 मिनिट तिला पोहोचायला लागतात. ठीक आहे, कुठे जायसाठी? दिल्लीला जायसाठी. नंतर इफ इट इज लेट बाय 25 मिनिट देन ॲट व्हॉट टाइम विल इट रीच दिल्ली. आता ती जर 25 मिनिटं लेट झाली म्हणजे 25 मिनिट लेट, 25 मिनिट लेट झाली तर तिला ती किती वाजता गाडी पोहोचणार? गाडी किती वाजता पोहोचणार? आता लक्ष द्या, लेट झाली म्हटल्याबरोबर जसं लेट दिसलं तुम्हाला किंवा उशिरा दिसलं प्लस करायचं. काय करायचं? प्लस 25 मिनिट प्लस करायचं. गाडीला लागत किती होते? 8 तास 35 मिनिट. 25 मिनिटं लेट झाली, पटकन लेट झाल्याबरोबर काय करायचं? 25 मिनिट ऍड करा. मिनिट मध्ये मिनिट ऍड करायचं, नाही तर तासामध्ये 25 मिनिट ऍड करून ठेवा. तर 8 आवर किती झालं? 5 आणि 5 0 6 60 मिनिट. आता 60 मिनिट म्हणजे काय असते रे? 1 तास 8 आणि 9 तास 9 आवर. तर तिला जायला किती वेळ लागेल? 9 आवर लागेल. तिला पोहोचायला किती वेळ लागेल? 9 आवर. मग आता ती पोहोचेल किती वाजता? आता इथे बघा 9 आवर तिला लागेल, पण ती पोहोचेल किती वाजता? तर 8 वाजता निघाली, 9 तास लागते, त्याच्यात काय करायला लागेल? 9 ऍड करायला लागेल. समजलं ना? तर 5 मोजा 8च्या नंतर 9 10 11 12 1 2 3 4 5 म्हणजे 9 तास लागले म्हणजे 5:20 ती पोहोचेल. 5:20 पोहोचेल. कधी? PM ला. ऑप्शन नंबर कोणता आहे? ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 मध्ये दिलेला आहे की अ ट्रेन स्टार्ट्स ॲट 1:45 PM. ट्रेन स्टार्ट झाली कितीला? 1:45 PM ला. नंतर फ्रॉम अ स्टेशन ॲट द स्पीड ऑफ 60 km/h आणि स्पीड किती होती? जी स्पीड होती 60 km/h. नंतर ॲट व्हॉट टाइम विल रीच अ स्टेशन? 165 km अवे. आता डिस्टन्स किती दिलेला आहे? 165 किलोमीटर. त्याला सिंपल गोष्ट दिली आहे की आपली गाडी म्हणजे 1:50 मिनिटांनी चालू झाली. आपली गाडी 1:50 मिनिटांनी चालू झाली. स्पीड, त्या गाडीची स्पीड किती होती? 60 km/h. आणि तिला किती दूर जायचं आहे? तर 165 किलोमीटर दूर जायचं आहे. तर ती त्याला काय म्हटलं? किती वाजता पोहोचेल? लक्ष द्या, किती वाजता पोहोचेल म्हटलं हे वेगळं असते, पोहोचेल हे वेगळं असते, आणि किती वेळ लागेल हे वेगळी गोष्ट असते. समजलं का? किती वाजता पोहोचेल. आता बघा, समजा आपण अमरावतीवरून मोर्शीसाठी निघालो. अमरावतीवरून मोर्शीसाठी पोहोचायला किती तास लागतात? 2 तास. किती वेळ लागते? 2 तास. पण किती वाजता पोहोचेल? तर त्याच्यासाठी आपण जर 10 वाजता निघालो तर 12 वाजता पोहोचल. ठीक आहे ना? 10 वाजता निघालो तर 12 वाजता पोहोचेल. तर हा डिफरन्स आहे, वाजता पोहोचेल आणि वेळ लागेल. तर आपल्याला काय करायचं? किती वाजता पोहोचेल. तर मग त्याच्यासाठी अगोदर आपल्याला काय पाहिजे? टाइम माहिती पाहिजे. किती वेळ लागेल. तर किती वेळ लागेल टाइम करा. मगाशी आपण एक फॉर्म्युला पाहिला होता, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. काय करायचं तुम्हाला? टाइम करायचा, टाइमला तिकडे पाठवून द्या. डिस्टन्स अपॉन स्पीड. आता डिस्टन्स किती आहे? 165 किलोमीटर आहे. आणि टाइम किती आहे बेटा? सॉरी, स्पीड किती आहे? 60 km/h. आता ठीक आहे ना? हा, तर भाग करून द्या. 5 चा भाग केला, 5 2 जा 60 आणि इथं 5 2 जा 15. आता 3 4 जा 12, 3 11 जा 33. आपण किती आला? 11/4. हा, आता टाइम कशात आला? टाइम आला आवर मध्ये. कारण काय होतं? km/h होतं, तर आवर मध्ये टाइम ला त्याला कन्वर्ट करा. कशा? मिनिट मध्ये कन्वर्ट करा. मिनिट मध्ये कन्वर्ट करायची मल्टिप्लाय बाय 60. तर 11/4 मल्टिप्लाय बाय 60. 4 1 जा 4, 4 15 जा 15, 11 जा 165 मिनिट. कशात आला? आता हे मिनिट मध्ये आलं. आवरला मिनिट मध्ये कन्वर्ट केला. आता 165 मिनिट म्हणजे किती होते? तर लक्षात घ्या, 60 मिनिट म्हणजे 1 तास, 60 मिनिट म्हणजे 1 आवर. हा 60 मिनिट म्हणजे 1 आवर. किती झालं? 120 मिनिट झालं. 120 मिनिट म्हणजे 2 आवर झालं. मग आता उरले किती? 165 मधून 120 केले, किती उरले? 45. तर 45 मिनिट, 2 आवर 45 मिनिट लागेल. मग आता आपल्याला इथं वेळ लागला आहे 2 तास 45 मिनिट. 2 आवर 45 मिनिट. पण त्यांना आपल्याला 2 तास 45 मिनिट वेळ जरी लागला तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला काढायचं आहे किती वाजता पोहोचेल. तर आपली गाडी किती वाजता गेली होती? 1:45 मिनिटांना. वेळ लागला 2 तास 45 मिनिट. किती झाले? 3 तास. बरोबर. 3 वाजून 90 मिनिटांना. 90 मिनिट म्हणजे काय असते? 1 तास 30 मिनिट. हा 1 तास याच्यात टाका, तर 4 तास 30 मिनिटांना आपली गाडी कुठं पोहोचेल? आपली गाडी पोहोचेल दुसऱ्या स्टेशनला. ठीक आहे.
त्यानंतर क्वेश्चन नंबर 8. क्वेश्चन नंबर 8. आता क्वेश्चन नंबर 8 मध्ये आणि क्वेश्चन नंबर 9. आता हे क्वेश्चन मी तुम्हाला जमले नाही, बरोबर. हे क्वेश्चन मी मुद्दामून टाकलेले आहे, कारण हे क्वेश्चन तुम्हाला जमणार नव्हतेच, कारण मी तुम्हाला शिकवलेले नाही. हे मुद्दामून टाकले की तुम्हाला जे प्रेशर आहे, एखादा क्वेश्चन जर आपल्याला जमला नाही तर तिथं टाइमपास करायचा नाही, स्किप करायचा. काय करायचा? स्किप करायचा. स्किप करायचा म्हणजे सोडून द्यायचा नाही, तेव्हा सोडायचा. त्यानंतर थोड्या वेळानंतर जेव्हा आपल्या पेपरला अर्धा तास वगैरे बाकी असते तेव्हा तो क्वेश्चन पुन्हा रिटर्न चेक करायचा, जमते का जमला, नाही तर अंदाजी पुन्हा लावून घ्यायचा. ठीक आहे ना. तर क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9. तर पहिलं क्वेश्चन नंबर 8 घेऊ. आता क्वेश्चन नंबर 8 मध्ये सिंपल गोष्ट दिलेली आहे. क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय दिलेलं आहे? एक प्रवासी आगगाडी ताशी 80 किलोमीटर वेगाने एका मालगाडीनंतर स्टेशनवरून 6 तासांनी निघते आणि त्या मालगाडीला 4 तासात कटते, तर त्या मालगाडीचा वेग किती? आता एक सिंपल गोष्ट पहा. याला काय दिलेलं आहे? पॅसेंजर ट्रेन. पॅसेंजर ट्रेन. पॅसेंजर ट्रेन म्हणजे काय? पॅसेंजर ट्रेन म्हणजे ज्याच्यात आपण लोक जातात. पॅसेंजर ट्रेन म्हणजे ज्याच्यामध्ये लोक जातात. आणि मालगाडी, मालगाडी म्हणजे गुड ट्रेन. गुड ट्रेन म्हणजे ज्याच्यात काय जातात, बरं इथे मी ट्रेन देतो. हा, ट्रेन. गुड ट्रेन म्हणजे ज्याच्यात माल वाहून दिला जातो त्याला काय म्हणतो? गुड ट्रेन. आता त्यांनी दिलेलं आहे की हे एक स्टेशन आहे, हे एक स्टेशन आहे. तर या स्टेशनवरून, या ए स्टेशनवरून बी स्टेशनवर चाललो. तर हे स्टेशनवरून पहिले कोणती गाडी निघाली म्हणते? गुड ट्रेन. गुड ट्रेन निघाली. गुड ट्रेन निघाली. कुठपर्यंत पोहोचली असेल? इथपर्यंत. कोण पोहोचलं? गुड ट्रेन. हा, तर इथपर्यंत पोहोचली मालगाडी, आपली इथपर्यंत पोहोचली. तर किती तास लागले तिला? 6 तास लागले. 6 तास. आता लक्षात द्या, 6 तासात इथपर्यंत पोहोचली तेव्हा आपली काय निघाली? पॅसेंजर ट्रेन. तेव्हा आपली काय निघाली? पॅसेंजर ट्रेन. आणि नंतर ही गाडी निघाली. आता ही गाडी जेव्हा चालू आहे किंवा ही सुद्धा गाडी चालू असेल, आता ही गाडी इथपर्यंत पोहोचली तर ही गाडी तिला इथपर्यंत 4 तासात पोहोचते. तर ही गाडी किती चालली असेल? 4 तास चालली असेल. म्हणजे टोटल गुड ट्रेन किती वेळ जाते बेटा? 6 + 4 10 तास. आणि पॅसेंजर ट्रेन किती चालली? 4 तास. पॅसेंजर ट्रेन किती वेळ चालली? 4 तास. सिंपल एवढंच होतं. आता त्याच्यानंतर त्याला दिलेलं आहे की जे प्रवासी आगगाडी आहे, म्हणजे प्रवासी आगगाडी म्हणजे पॅसेंजर ट्रेन, कितीची स्पीड आहे तिची? स्पीड ऑफ पॅसेंजर ट्रेन. तर स्पीड ऑफ पॅसेंजर ट्रेन किती आहे? 80 किलोमीटर. 80 किलोमीटर पर आवर. आता काढून घ्या. आपल्याला माहिती आहे स्पीड ऑफ पॅसेंजर ट्रेन मध्ये आहे ना, आणि टाइम सुद्धा माहिती आहे पॅसेंजर ट्रेनचा किती आहे? 4 तास. तर आपल्याला फॉर्म्युला असते स्पीड ऑफ पॅसेंजर ट्रेन इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. टाइम मध्ये लागेल पॅसेंजर ट्रेनचा. त्याच्यावरून आपल्याला काय माहिती पडते? टाइम काय करायचं? डिस्टन्स इकडे वाढवून द्यायचं. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड ऑफ पॅसेंजर ट्रेन इनटू टाइम. टाइम ऑफ पॅसेंजर ट्रेन. आता स्पीड किती आहे पॅसेंजर ट्रेनची बेटा? 80 किलोमीटर पर आवर. आणि टाइम किती आहे? 4 तास. 320 किलोमीटर बेटा गाडी आपली पॅसेंजर ट्रेन चालली. आता मला सांगा, पॅसेंजर ट्रेन चालली किती किलोमीटर? 320 किलोमीटर. आणि तेवढीच गाडी हे सुद्धा चालली असेल, कारण ते काय म्हणते? क्रॉस केलं म्हणते. क्रॉस करणं म्हणजे काय? तिला भेटणं. क्रॉस करणं म्हणजे काय? भेटणं. त्याला ओलांडणे. हा, तर किती? गुड ट्रेन जी आहे ती किती चालली असेल? 320 किलोमीटर. तर डिस्टन्स कशाचं? पॅसेंजर ट्रेन आणि गुड ट्रेनचं काय असेल? 7 असेल. त्याच्यानंतर मग आपल्याला डिस्टन्स भेटलं तर डिस्टन्स मग आपण स्पीडचा फॉर्म्युला लावतो. त्यानंतर आपल्याला काय विचारलं? त्या मालगाडीची स्पीड किती? तर स्पीड ऑफ गुड ट्रेन इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. टाइम कशाचा? गुड ट्रेनचाच. हा, तर डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स आहे 320 किलोमीटर. आणि टाइम किती आहे बेटा? टाइम आहे 10 तास. 0 कॅन्सल. तर 32 किलोमीटर पर आवर स्पीड आहे. कशाची? तर गुड ट्रेनची स्पीड किती आहे? 32 किलोमीटर. ऑप्शन नंबर फर्स्ट. ऑप्शन नंबर फर्स्ट. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9. आता क्वेश्चन नंबर 9 मध्ये सिंपल दिलेला आहे की जर एक पुरुष ताशी 30 किमी वेगाने निघाला. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. या क्वेश्चनला चांगल्या प्रकारे करून जा. काय दिलेलं आहे की जर एक पुरुष ताशी 30 किलोमीटर वेगाने निघाला. आता एक माणूस आहे, त्याला आपण नाव देऊन देऊ ए. हा किती स्पीड झाला? 30 किलोमीटर पर आवरच्या स्पीड. ठीक आहे. तर एका ठिकाणावर 10 मिनिट उशिरा पोहोचतो. काय दिलेलं आहे? 10 मिनिट उशिरा. आणि मराठी इंग्रजी वाल्यांच्या दिलं असेल लेट. त्यानंतर जर तोच माणूस 42 किलोमीटरच्या स्पीडने निघाला. तोच माणूस 42 किलोमीटरच्या स्पीडने निघाला तर त्याला 10 मिनिट काय पोहोचतो? लवकर पोहोचतो. लवकर म्हणजे अर्ली. आता इथे एक सिंपल गोष्ट आहे पहा. आता आपल्याला एक कन्सिडर करा, म्हणजे समजून घ्या की आपल्याला 5 वाजता पोहोचायचं होतं, बरोबर. जर आपण 30च्या स्पीडने गेलो तर किती वाजता पोहोचाल? 5 वाजून 10 मिनिटाला. आणि 42च्या स्पीडने गेलो तर 4 वाजून 50 मिनिटाला. समजलं ना? 30च्या स्पीडने गेलो तर 5 वाजून 10 मिनिटात पोहोचाल. आणि 42च्या स्पीडने गेलो तर 4 वाजून 50 मिनिटात पोहोचेल. आता याच्यात डिफरन्स किती आहे बेटा? याच्यात डिफरन्स आहे 20 मिनिटचा. असा जर प्रश्न आला तुम्हाला लेट आणि अर्ली
किंवा लेट आणि लेट किंवा अर्ली आणि अर्लीचा प्रश्न जर आला तर हे मेथड लावायचं. आता मेथड फॉर्म्युला काय आहे, आपल्याकडे फॉर्म्युला असते डेल्टा टी इंटू S1 इंटू S2 अपॉन S1 मायनस S2, S1 मायनस S2 किंवा S2 मायनस S1 करा, S2 मायनस S1 किंवा इथं या डेल्टा S घ्या. आता डेल्टा टी म्हणजे काय, डेल्टा टी म्हणजे डिफरन्स, दोन टाइम मध्ये डिफरन्स किती आहे, दोन टाइम मध्ये डिफरन्स किती आहे 20 मिनिट. त्यानंतर S1 किती आहे, S1 आहे 30 किलोमीटर इंटू 30. नंतर S2 किती आहे, S2 आहे 42 किलोमीटर पर आवर. आणि डेल्टा एस म्हणजे दोघांमध्ये डिफरन्स. लक्ष द्या, डेल्टा टी म्हणजे दोन टाइम मध्ये डिफरन्स, डेल्टा एस म्हणजे दोन स्पीड मध्ये डिफरन्स. तर दोन टाइम मध्ये डिफरन्स किती आहे, 40 मायनस 30, 12 किलोमीटर पर आवरचा डिफरन्स आहे. तर याचं 12. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची, गोष्ट काय लक्षात ठेवायची, जे हा मिनिट आहे, टाइम जो आहे तो कशाला मिनिट मध्ये आणि स्पीड कशाला बेटा किलोमीटर पर आवर. आपल्याला चालत नाही तर मिनिटला काय करा, किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट करून घ्या. तर काय कन्वर्ट करायचं, काय करायला लागेल, डिवाइड बाय 60 इंटू 60 झालं. कशासाठी केलं आपण, मिनिटचा आवर मध्ये करणार. आता काय झालं, आवर मध्ये 0 0 कॅन्सल, 2 1 2 2 3 6 3 1 3 3 10 30. काय उरलं, तुमच्याजवळ उरलं 10 इंटू 42 अपॉन 12. पुन्हा 2 5 10 2 6 12 6 1 6 6 7 42. आता उरलं 5 7 35 किलोमीटर पर आवरच्या स्पीडला आपल्याला जा लागेल. तेव्हा आपण बरोबर 5 वाजता पोहोचणार. किती वाजता पोहोचणार, 5 वाजता. कितीच्या किलोमीटर स्पीडला गेलो तर 35 किलोमीटरच्या स्पीडला गेलो, किलोमीटर पर आवरच्या स्पीडला, तेव्हा आपल्याला 5 वाजता पोहोचता येईल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 एकदम इझी क्वेश्चन होता, ते शॉर्ट वाला. काय क्वेश्चन नंबर 10 मध्ये 12 पुरुष किंवा 15 बायका, 12 पुरुष किंवा 15 बायका, 12 पुरुष किंवा 15 बायका. याच्याबद्दल आपण असा प्रश्न घेतला, 12 पुरुष किंवा 15 बायका किती दिवसात काम करते, 24 दिवसात, 24 दिवस, 24 दिवस. नंतर तेच काम 8 पुरुष आणि 8 बायका, तेच काम 8 पुरुष आणि वर कोणी काय सांगितलं होतं खाली 8 बायका किती दिवसात पूर्ण करेल, किती दिवसात पूर्ण करेल. तर काय सांगितलं त्यासाठी, वर्षाचा गुणाकार. तर 12 गुणिला 15 गुणिला 24 अपॉन मध्ये पुरुष आणि बायकाचा गुणाकार काही 12 इंटू 8 प्लस 15 आणि 8, 15 बायका आणि 8 पुरुषचा गुणाकार 15 इंटू 8. आता किती झालं, 180 इंटू 24. 432. किती आलं, 432. इथं 96 प्लस 120 किती झालं, 220 216 216, हे झालं 216. आता भाऊ करायचे पटकन, भाऊ म्हणजे 2 डिवाइड करा, किती 10 आणि 8, इथं किती 21 आणि 6, पुन्हा 5 आणि 4, इथं 10 आणि 8, पुन्हा 27, इथं किती 5 4. आपल्याजवळ आलं बेटा 54 अपॉन 27. झाला. आता किती वेळ लागेल, 9 चा 27, 9 6 54, 3 1 3 3 2 6. तर किती दिवसात काम करेल, सॉरी इथं काय, इथं 0 आहे बघा, इथं 0 आहे, 0 0. आपण इथं 0 दिला होता, ठीक आहे. तर इथं 0 येईल, इथे इथं 0 येईल. त्यानंतर 3 1 3 320. तर काय आला बघा 20. तर 20 डेज मध्ये काय होईल, हे काम पूर्ण केल्या जाईल. ठीक आहे, समजलं, एकदम इझी पेपर होता. हे 2 क्वेश्चन, 8वा आणि 9वा क्वेश्चन इझीच आहे, व्यवस्थित करायचा, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, बरं चला.